chapter 5 verse 18. इफिसियों की पत्री 5वां अध्याय वचन 18. पन्ना नंबर 268, इफिसियों की किताब उसका 5वां अध्याय वचन 18। दाखरस से मतवाले न बनो, क्योंकि इससे लुचपन होता है, पर आत्मा से परिपूर्ण होते जाओ। द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे, तर आत्म्यानं भरलेलं व्हा. दारू पिलेला माणूस काय करतो, कसा चालतो, कसा वागतो आपण पाहतो ना. शराब पिया हुआ आदमी, पियक्कड़, कैसा चलता है. एक हम देखते हैं कि उसके शरीर के ऊपर उसका कंट्रोल होता नहीं है. झिंगलेला माणूस असतो, दारू प्यालेला माणूस असतो, त्याच्या शरीरावरती त्याचा ताबा नसतो. त्याचा ताबा कुणाला दिलेला असतो? दारूला. म्हणजे दारू त्याच्या शरीराचा ताबा घेते. ह्याचा अर्थ ज्याला आपण ताबा देतो तो आपला ताबा घेतो, नाही का. आहे ना वचन की ज्याला आपण आपलं शरीर देतो त्याचे आपण दास असतो. एक तर न्यायीपणाचे दास किंवा एक तर पापाचे दास. मग ताबा कुणाला द्यायचा हे कुणाच्या हातात आहे? हमारे शरीर के ऊपर किसको अधिकार देना है, किसके हाथ में है? हमारे हाथ में. तो यहाँ क्या लिखा है, हिंदी में पढ़िए. दाखरस से मतवाले न बनो, क्योंकि इससे लुचपन होता है, पर आत्मा से परिपूर्ण होते जाओ. द्राक्षरसाने मस्त होऊ नका म्हणजे झिंगू नका, म्हणजे द्राक्षरसाला आपला ताबा देऊ नका. त्यात बेताल आहे. बेताल म्हणजे त्यात ताल नाही. कसा चालतो झिंगलेला? ताल असतो का ना. पण ताबा कुणाला द्या? आत्म्यानं भरलेलं व्हा. दारूनं भरलेलं होतात की नाही? अनुभव आलाय ना दारूनं कसं भरलेलं होतात. देवाचं वचन काय सांगतं? आत्म्यानं भरलेलं व्हा. ताबा कुणाला द्या? आत्म्याला. आता आत्म्यानं भरणं कुणाच्या हातात आहे? इकडे लिहिलं आत्म्यानं भरलेलं व्हा, म्हणजे कुणाच्या तरी हातात आहे. आत्मा आपल्याला फोर्स करत नाही, दबाव आणत नाही भरण्यासाठी. मग भरण्यासाठी काय करावं लागेल? रिकामी व्हावं लागेल. रिकामी झाल्याशिवाय भरू शकत नाही. आपण भांड आहोत ना. दिस इज अ वेसल. पात्र आहोत. ह्या पात्रामध्ये काही जर असेल तर आणखी भरता येत नाही. मग आत्म्याला भरायचं असेल तर सगळं काही बाहेर जायला लागेल. उदाहरण देतो की आत्म्याला आपण ताबा कसा द्यायचा. आपण सर्वजण मोबाईल यूज करतो ना. स्मार्टफोन सगळ्याकडे आहेत हल्ली. तर म्हाताऱ्या माणसांना माहीत नसेल, क्षमा करा, सर्व तरुण आहेत. नवीन जेव्हा व्हॉट्सअप आलं किंवा फेसबुक आलं किंवा यूट्यूब आलं, तो प्रोग्राम आपण डाउनलोड केला ना. जेव्हा मोबाईल येतो त्याच्यामध्ये सगळे प्रोग्राम नसतात. जब हम नया मोबाइल लेते हैं, स्मार्टफोन लेते हैं, उसमें सब प्रोग्राम नहीं होते हैं, हमें डाउनलोड करने पड़ते हैं. तो जब हम वो डाउनलोड करते हैं, जेव्हा आम्ही ते प्रोग्राम डाउनलोड करतात आणि ते सांगतात ओपन ना. पहिलं काय येतं? ओपन ना. केलं की नाही? काय येतं मग त्याच्यानंतर? ओपन सांगितल्यावर हां, परमिशन. काय? परमिशन. मी माईक यूज करू का? मी कॅमेरा यूज करू का? मी स्पीकर यूज करू का? मी मेमरी यूज करू का? मी तुझं ईमेल यूज करू का? नाही दिलं तर परमिशन. समजा व्हॉट्सअप मला वापरायचं आहे आणि मी परमिशनच नाही दिली तर वापरू शकेन? प्रोग्राम आहे ना.
प्रोग्राम आहे की नाही? त्या प्रोग्राममध्ये सर्व वापरण्यासाठी आहे की नाही? आहे ना. पण मी वापरू का शकणार नाही? उस प्रोग्राम में सब कुछ है, व्हाट्सएप में सब कुछ है। वो प्रोग्राम जो मैंने डाउनलोड किया, उस प्रोग्राम में सब कुछ है जिससे मैं यूज़ कर सकता हूँ, कम्युनिकेशन कर सकता हूँ, फ़ोटो भेज सकता हूँ, वीडियो भेज सकता हूँ, कॉल कर सकता हूँ, सब कुछ है उसमें। लेकिन जब मैं परमिशन नहीं देता हूँ, जेव्हा मी परवानगी देत नाही, तेव्हा मी त्या प्रोग्रामचा वापर करू शकणार नाही. इट्स युजलेस. बरोबर बरोबर का? समजलं का? आपण जेव्हा बाप्तिस्मा घेतला तेव्हा आपण काय झालो? उजळणी करू. काय झालं? प्रभूशी एक झालो ना. त्याच्या मरणानं माझं मरण घेतलं ना. तो पुरला गेला, त्याच्याबरोबर आपण पुरले गेलो ना. आणि जसा तो जिवंतपणे उठला, जीवनाच्या नवीनपणाने पुनरुत्थित झाला, त्या जीवनाच्या नवीनपणानं मला पुनरुत्थित केलं गेलं. म्हणजे माझं जुनं जीवन मेलेलं आहे. अभी मेरा जीवन नहीं, उसका जीवन वो मुझ में जीता है. बरोबर? पवित्र आत्मा मिळाला, त्याचं जीवन म्हणजेच त्याचा पवित्र आत्मा. तो आपल्यामध्ये राहायला आला ना. आला. मग सर्वांना त्याचा अनुभव काय येत नाही? काय येत नाही? परमिशन. मी तुझे डोळे वापरू का? तो रोज सांगतो, मी तुझे डोळे वापरू का? मी तुझे तोंड वापरू का? मी तुझे हात वापरू का? मी तुझे कान वापरू का? मी तुझं मन वापरू का? मी तुझे पाय वापरू का? आपण काय सांगतो? नाही. माझं मन आहे. मेरा मन है. मेरे आँखें मेरी आँखें हैं. कल आ जाओ. हालेलुया. कमी पडतं का? कमी आहे का हो त्याच्याकडे ताकद? ज्या परिस्थिती आपल्या पुढे येतात, ज्या आजार आपल्या पुढे येतात, ज्या दुःख आपल्या पुढे येतात, जे प्रसंग आपल्या पुढे येतात, जी कठिन परिस्थितियाँ हमारे सामने आती है, उसकी कृपा, उसकी शक्ति, उसका जीवन कम पड़ता है? कमी पडतं? अशी कोणती गोष्ट आणि परिस्थिती आहे जिथे प्रभू येशूचं जीवन आणि प्रभू येशूची ताकद कमी पडते? सांगा मला. काय आहे अशी कोणती परिस्थिती? पौल तर लिस्ट लिहितोय ना. वाचायचे लिस्ट. त्याला कमी पडलं नाही ना. वाचा 2 कोरिन्थिकर 12वा अध्याय 12वा अध्याय 10वे वचन. पन्ना क्रमांक 255, करंथियों की दूसरी पत्री, उसका 12वां अध्याय वचन 10. इस कारण मैं मसीह के लिए निर्बलताओं में और निंदाओं में और दरिद्रता में और उपद्रव में और संकटों में प्रसन्न हूँ, क्योंकि जब मैं निर्बल होता हूँ तभी बलवंत होता हूँ. हालेलुया. पौलाला काय कमी होती का होता त्रास? पौलासारखं आपण कोणी झेडलं नसेल. काहीच झेललं नाही आपण. उद्या आपल्यावरती संकट आली तर आपण पळून जाऊ, माहीत नाही. त्यावेळेला आपल्याला प्रभू कृपा पुरवो आणि ती घेण्यासाठी आज आपल्याला तयार करो. पौल बघा सांगतो, ख्रिस्ताकरिता अशक्तपणामध्ये, अपमानांमध्ये, अडचणींमध्ये, पाठलागांमध्ये, संकटांमध्ये मी संतुष्ट आहे, कारण जेव्हा मी अशक्त आहे तेव्हा मी शक्तिमान आहे. पण त्याच्या आधी लिहिलेलं आहे की तो मला म्हणाला, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्ण केली जाते. मग मला सांगा, पौलाने ह्या सगळ्या गोष्टी झेलल्या, त्यावेळेला तो रडत बसला का?
का? नाही ना. कारण त्याला ठाऊक होतं की माझा ख्रिस्त, त्याची ताकद, त्याची कृपा मला सर्व परिस्थितीमध्ये सामोरे जाण्यास पुरेशी आहे. काय बरोबर की नाही? मग एवढा विश्वास कसा आला त्याच्यामध्ये? विश्वास पाहिजे ना तेवढा. ये चीज होने के लिए विश्वास चाहिए. कसा आला त्याच्यामध्ये एवढा विश्वास? तो म्हणतो मी रोज मरतो. काय? आय डाय डेली. मी रोज मरतो. प्रभूने भरण्यासाठी मला मीपणा रिकामी करावा लागेल, माझं त्याला द्यावं लागेल. नाही तर तो कसं भरणार? जेथे मी आहे तेथे तो नाही, आणि जेथे तो आहे तेथे सगळं काही बाहेर जातं. प्रभूमध्ये येतो, वाईट बाहेर जातं. प्रभूमध्ये येतो, लोभ बाहेर जातो. प्रभूमध्ये येतो, अंधार बाहेर जातो. पण आपण त्याला येऊ दिलं नाही तर हे कसं बाहेर जाईल? मला ताकद कशी मिळेल? तर मला मरावं लागेल. प्रभूला घेण्याच्या अगोदर आपण निर्णय घेतलेला ना की आय हॅव डिसाइडेड टू फॉलो जीसस. नो टर्निंग बॅक, नो टर्निंग बॅक. द होल वर्ल्ड इज बिहाइंड मी बट आय विल फॉलो जीसस. यू टेक द होल वर्ल्ड बट गिव्ह मी जीसस. वा वा, काय गाणं बोलतो आपण. काय म्हटलं आपण? गाणं काय म्हटलं? यू टेक द होल वर्ल्ड बट गिव्ह मी. खरं आहे? अरे बापरे. बघा, आपण भाव विसरतो, आपण काय बोलतो ते विसरतो, आपण कुणाचे आहोत ते विसरतो, आपण आपली सुरुवात विसरतो की मी प्रभूला कशासाठी घेतलेलं आहे. जो मला अनुसरू पाहतो त्याने स्वतःला नाकारावे. कधी? दररोज आपला वधस्तंभ उचलून घ्यावा आणि माझ्या मागे यावे. जेथे मी आहे तेथे माझा शिष्यही असेल. विसरतो आपण ना, रोज मरतो. दुसरा करंथीकर 4 अध्याय वचन 10. बघा पौल काय म्हणतो. मी रोज मरतो, माझे शरीर कुदळतो, मी त्याचं मरण, उसका मरना मेरे जीवन में, मेरे शरीर में लेता हूँ ताकि उसका जीवन मुझ में प्रकट हो जाए. पन्ना नंबर 248, करंथियों की दूसरी पत्री, उसका 4 अध्याय वचन 10. हम यीशु मसीह की मृत्यु को अपनी देह में हर समय लिए फिरते हैं कि यीशु का जीवन भी हमारे देह में प्रकट हो. काय लिहिलंय बघा पौलानं. आम्ही सर्वदा, कधी? सर्वदा. प्रभूनं काय सांगितलेलं? रोज, सर्वदा. प्रभू येशूचे मरण कशासाठी मेला प्रभू? माझा जुना मनुष्य मारण्यासाठी. मी, सेल्फ मरावा म्हणून प्रभू माझ्यासाठी मेला. त्यानं माझं पाप वाहिलं, त्यानं माझा जुना स्वभाव आदाम घेतला. ते मला रोज वागवायचं आहे की मी मेलेलो आहे. नहीं, बपतिस्मा म्हणजे काय झालं? बपतिस्मा में क्या हुआ? मर गए मतलब क्या हुआ? मर गए मतलब हमारी डेड बॉडी है ना, मारा गया, गाड़ा गया, उठाया गया. अभी जो उठाया गया उसमें जो जीवन है वो किसका जीवन है? प्रभु का है ना, मेरा नहीं है ना. तो उसको अधिकार देते हैं कि हम पिछला वापस ले लेते हैं.
मुझे वो चाहिए, कल का देखा जाएगा। मेरा जीवन नहीं है, वो उसका जीवन मेरे अंदर जी रहा है। माय लाइफ इज नॉट माय लाइफ, इट इज हिज लाइफ, ही इज लिव्हिंग इन मी। बरोबर की नाही? त्यासाठी काय लिहितो, ख्रिस्त येशूचे मरण मी आपल्या शरीरात वागवतो, यासाठी की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रकट व्हावे। जर आपण त्याच्याबरोबर मेलो तो त्याच्याबरोबर जिवंतही राहू। जब हम उसके साथ मरते हैं तो उसके साथ जिंदा भी रहेंगे, मरने के बाद नहीं, यहाँ मेल्यानंतर जीवन आहे, ठीक आहे, पण इथे बाप्तिस्मा घेतल्याच्या दिवसापासून ते मरेपर्यंत आम्ही काय करायचं? कोणाच्या जीवनानं जगायचं? एम्प्टी, रिकामं नाही, त्याला माझ्यामध्ये जगू द्यायचं। नाही जगू दिलं तर त्याची बेनिफिट पण मला मिळणार नाहीत, मला बेनिफिट पाहिजेत, हां, पण अटी नको। मला वचनं पाहिजेत, पण ती वचनं पूर्ण करण्यासाठी जे लागतं ते नाही करायचं। हां, मिळेल? मग कसल्या घोषणा करू आपण? वचनं घेऊन घोषणा करून होतील? प्रभू मला तू हवा आहेस, मला आणखी काहीच नको। प्रभू पण सांगतो, मला तुझ्याकडून काहीच नको, मला तू हवा आहेस। जुळेल की नाही? नातं जुळेल की नाही? माझं मन सांगतं प्रभू मला तूच हवा आहेस, बाकी काही नको, आणि प्रभू मला सांगतो मला तू हवा आहेस, बाकी काही नको। हालेलुया। आपण कुठे आहोत? हालेलुया। गलतीकरास पत्र 2 अध्याय 20 वचन। गलतीकरास पत्र 2 अध्याय वचन 2:20। पन्ना नंबर 259, गलतियों की किताब उसका 2 अध्याय वचन 20। मैं मसीह के साथ क्रूस पर चढ़ाया गया हूँ, अब मैं जीवित नहीं रहा पर मसीह मुझ में जीवित है, और मैं शरीर में अब जो जीवित हूँ तो केवल उस विश्वास से जीवित हूँ जो परमेश्वर के पुत्र पर है, जिसने मुझसे प्रेम किया और मेरे लिए अपने आप को दे दिया। मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी दिलेला आहे रोज। काय? कधी दिलेला आहे? रोज। माझा मी म्हणजे कोण? माझा सेल्फ, मी, मला, माझं मारलेला आहे। यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो। आहे का? मी मेलो तर मी जिवंत राहीन। हालेलुया। पण आपण विसरतो कि मी मेलेलो आहे। हम भूल जाते हैं कि मैं मरा हुआ हूँ और जीना चाहते हैं। हालेलुया। पुढे बघा, आणि या देहात म्हणजे या शरीरात जे जीणे आहे ते विश्वासानं आहे, तो देवाच्या पुत्राच्या ठाई जो विश्वास त्यामध्ये आहे, त्याने माझ्यावर प्रीती केली आणि आपणाला माझ्याकरता दिले। सर्वात मोठा विश्वास कोणता असेल माहिती आहे? मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो। बघा, मरेपर्यंत उपयोगी पडेल, संकटामध्ये उपयोगी पडेल, अपमानांमध्ये उपयोगी पडेल, आजारांमध्ये उपयोगी पडेल। मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो, आणि जो माझ्यामध्ये जगतो, जो जगात आहे त्यापेक्षा मोठा आहे। काय कमी पडेल? नहीं। जब वो मुझ में जीवित है तो वो जो जग में है, दुनिया में है, उससे बड़ा है। तो कौन सी भी ताकत मुझे रोक नहीं सकती, कौन सी परेशानियां मुझे रोक नहीं सकती है।
कौन सी बीमारी मुझे रोक नहीं सकती है. पौलाला अडवलं त्याला, पण त्याने मात केली, तो जिंकला. जिंकायचंय, रिकामी व्हावं लागेल. जेव्हा मी कमी तेव्हा तो वाढतो. हां, मी कमी होवो तो वाढो. आता या देहात जे जिणे आहे, म्हणजे जे माझ्या देहात मी जगत आहे ते माझं जीवन नाही, त्याचं जीवन तो माझ्यामध्ये जगत आहे. तो माझ्यामधून बोलत आहे, तो माझ्यामधून बघत आहे, तो माझ्यामधून ऐकत आहे, तो माझ्यामधून विचार करत आहे. आपण त्याला ताबा देतो. प्रत्येक गोष्ट ताब्याची आहे. डू वी गिव्ह कंट्रोल, की पुन्हा आपण त्याच्या हातातनं ताबा घेतो आपल्या स्वतःच्या हातात. बाजूला हो, मी करतो. असं जर असेल, आपण आपल्या स्वतःचा ताबा, परिस्थितीचा ताबा आपण स्वतः घेऊ लागलो, हम खुद हमारा अधिकार खुद के हाथ में लेते हैं, तो हमारा जीवन वो एक BMW कार है, उसको हम ढकलते हैं, उसकी तरह हो जाएगा. BMW कार बघितले किती असते, प्राइस असते ना. रोल्स रॉईस, चला रोल्स रॉईस घ्या. रोल्स रॉईस एकानं कार खरेदी केली आणि तो रोज ढकलतोय, त्याची फॅमिली त्याच्यात बसते आणि तो तर रोज ढकलून नेतोय. काय म्हणाल त्याला? हां, मूर्ख. आणि आपण कितीचे आहे रोल्स रॉईस? हां, कितीचे आहे? रोल्स रॉईसमध्ये इंजिन नाही का हो? हां, ढकलायची गरज काय? ह्याच्यामध्ये तो नाही का? मग आपलं जीवन ढकलायची काय गरज आहे? त्याला जगू द्या ना. इंजिन चालू करा, बस तुम्ही चालत राहाल. बसा गाडीमध्ये. अरे मला हे झालं, मला ते झालं, मला त्याने ते बोललं, मला असं बोललं, मी असा, मी तसा. नाही, गेट इट, गेट बिहाइंड इट, गो अहेड. तुमच्यामध्ये जो आहे तो जगात आहे त्यापेक्षा मोठा आहे. विश्वास धरता? मग रडणारच नाही ना तुम्ही. मग आपण कशाला रडतो? काय कमी पडतो प्रभूच्या राज्यात? आपण देवाच्या राज्यात आहोत की बाहेरच्या राज्यात आहोत? नक्की बोला. ओके, आता ह्या देशामध्ये आपल्याला फुकटचं मेडिक्लेम मिळत नाही. आपला देश आपल्याला फुकट देत नाही ना, आपल्याला पैसे भरावे लागतात. पण बाहेरच्या देशामध्ये मेडिकल ट्रीटमेंट फ्री आहे. अमेरिकेमध्ये काय आहे? फ्री आहे. इथे का नाही? कारण आपण ह्या देशात राहतो. जर मी अमेरिकन झालो तर त्या देशाची बेनिफिट मला लागू होतात ऑटोमॅटिक. मला मागायची गरज पडत नाही. मी अमेरिकेत असेल आणि मी आजारी पडलो तर मी हॉस्पिटलमध्ये जाणार, मला फुकट ट्रीटमेंट आहे की नाही? बरोबर का? मग आपण देवाच्या राज्यात आहोत की जगाच्या राज्यात आहोत? ज्या राज्यात तुम्ही आहात त्या राज्याची बेनिफिट तुम्हाला लागू होतात. एक तर देवाच्या राज्यात किंवा एक तर अंधाराच्या राज्यात. कुणाच्या राज्यात आहोत? हालेलुया. हां, बरोबर की नाही? देवाचं राज्य, जिथे ख्रिस्त आहे तिथे त्याचं राज्य आहे. देवाचं राज्य काय असं तसं दिसत नाही ना. लिहिलं की नाही? प्रभू काय सांगतो? देवाचं राज्य दिसेल असं येत, प्रभू का राज, परमेश्वर का राज दिखता ऐसे आता नहीं है. वो कहाँ है? तुम्हारे अंदर है. तो उसका बेनिफिट नहीं मिलेगा. ओके, राज्य आहे तिथे राजा नाही का? इफ देर इज अ किंगडम देर इज अ किंग. विदाउट किंग देर इज नो किंगडम. मग देवाचं राज्य जिथे कुठे आहे?
जिथे राजा आहे तिथे. मग राजांचा राजा कुठे राहतो? नक्की. मग आपण कशाला एवढे घाबरतो? कशाला डिप्रेस असतो? डिप्रेशनमध्ये जातो. डिप्रेशनमध्ये गेलाय, कसं होणार? अरे हे काय देवाच्या राज्याची लक्षणं आहेत? तोंड मुकडो कोण? अरे हे काय देवाच्या राज्याचं लक्षण आहे? आनंद करा प्रभूमध्ये, आनंद करा, कारण तुम्ही त्याच्या राज्यात आहात. प्रभू म्हणजे काय? प्रभू का मतलब क्या होता है? स्वामी. स्वामी म्हणजे सर्व गोष्टींचा मालक आणि राजा. येशूला प्रभू म्हणून स्वीकारशील तर तुझं तारण होईल ना. मग प्रभू म्हणजे काय? अडोनाय. हिब्रूमध्ये काय म्हटलंय जुन्या करारात? मी माझ्या प्रभूने माझ्या प्रभूला म्हटले, तू माझ्या जवळ बस, तुझे शत्रू त्यांचं नायनाट होईपर्यंत माझ्या जवळ बस. प्रभूने माझ्या प्रभूला म्हटले, यहोवाने प्रभूला म्हटले, यहोवाने अडोनायला म्हटले. अडोनाय म्हणजे ज्याला सर्व अधिकार आहे तो, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तो आपल्या मध्ये राहतो. मग त्याचं राज्य कुठे आहे? मग त्याच्या राज्यात आपल्याला कमी पडेल नाही, पण ताबा दिला तर. त्यासाठी लिहिलं, माझा देव येशू ख्रिस्तामध्ये सर्व गोष्टी त्याच्या गौरवातील संपत्तीप्रमाणे पूर्ण करण्यास समर्थ आहे. कमी पडेल? यहोवा हिरे कुठे राहतो? जेरुसलेम. जायचंय तिकडे भेटायला? कहाँ रहता है वो? मग यहोवा हिरे जो माझ्यामध्ये राहतो तो मला पुरवणार नाही? कमी पडेल? पौल म्हणतो, मला सबळ करणारा येशू ख्रिस्त, ह्याच्यामध्ये मी सर्व काही गोष्टी करण्यास समर्थ आहे. त्याच्या आधी तो लिहितो, मला कमी पडो, जास्त पडो, भरपूर असो, कमी असो, भुकेला असो, भरलेला असो, सर्व गोष्टीत संतुष्ट राहण्याचं ज्ञान मला झालेलं आहे, कारण माझ्याजवळ प्रभू आहे. हालेलुया. प्रभू आहे तिथे पाप असेल? नाही. प्रभू आहे तिथे राग असेल? प्रभू आहे तिथे कमी असेल, कुरकुर असेल? प्रसंग येतील, पण तुमच्यामध्ये एवढी ताकद असेल की तुम्ही त्या प्रसंगाच्या वरती जाल. त्यासाठी प्रभू लिहितो, सांगतो, जगात तुम्हाला संकट आहे ना, परंतु धीर धरा, मी जगाला जिंकलेला आहे आणि मी जिंकणारा तुमच्यामध्ये राहतो. यहोवा निसी, विजयाचा झेंडा. त्याची नावं आहेत ना, तो तुमच्यामध्ये राहतो. यहोवा सितकेनू, यहोवा माझं न्यायपण. मला न्यायपण कोणी दिलं? येशूचं न्यायपण. जेव्हा तो माझ्यामध्ये येतो, न्यायपण आपोआप येतं. हालेलुया. फक्त इंजिन चालू करायचं आहे. आणि इंजिन कधी चालू करायचं आहे? सकाळी, कारण बॅटरी डाऊन झालेली असते. रोज अपन बैटरी, अपने मोबाइल असतो ना, हमारे पास जो मोबाइल होता है, हम सुबह बाहर जाते हैं, काम पे जाते हैं, तो क्या देखते हैं पहला? हाँ, 100 20% होगी तो जाते हैं बाहर, हम बैटरी पैक लेके जाएंगे, नाही क्या? मग जेव्हा आपण आपलं जीवन आपलं सकाळी सुरू करतो तेव्हा काय करतो? काय चेक करतो? प्रभू तू माझ्यामध्ये आहेस का? एक प्रार्थना करा सकाळी, प्रभू तू माझ्यामध्ये राहतोस हे मला विसरू देऊ नकोस. काही मागण्याच्या अगोदर पहिलं बोला, प्रभू तू माझ्यामध्ये राहतोस, मला विसरू देऊ नकोस. कारण जेव्हा मी विसरतो तेव्हा मी तुझ्यापासून दूर जातो. मी माझ्या मनात, माझ्याच कामात, माझ्यामध्येच गुंतून जातो आणि शैतान माझ्यावर हावी होतो.
पण जेव्हा मी तुझ्याबरोबर असतो, तुला ध्यानात धरून असतो, तेव्हा मला कसल्याही गोष्टीची कमी पडत नाही. तू तुझ्या नावासाठी मला न्यायीपणाच्या मार्गात वाट दाखवित नेतोस. हालेलुया. 2 कोरिन्थिकर 13वा अध्याय 5वं वचन. 2 कोरिन्थिकर 13वा अध्याय 5वं वचन. पन्ना नंबर 256, करंथियों की दूसरी पत्री, उसका 13वां अध्याय वचन 5. अपने आप को परखो कि विश्वास में हो कि नहीं, अपने आप को जांचो, क्या तुम अपने विषय में ये नहीं जानते कि यीशु मसीह तुम में है? नहीं, तुम तो जांच में कम में निकले हो. तुम्ही विश्वासात आहात. 2 Corinthians chapter 13 verse 5. तुम्ही विश्वासात आहात की नाही याविषयी आपली परीक्षा करा. स्वतःने स्वतःला पारखायचं आहे की मी कुठे आहे, प्रभू माझ्यात आहे का. आपलं मन सांगेल, नाही का? सांगेल की नाही? प्रभूनं आपल्याला पवित्र असण्यासाठी बोलवलंय की दिसण्यासाठी बोलवलंय? पवित्र असण्यासाठी बोलवलंय, पवित्र होण्यासाठी बोलवलंय की पवित्र दिसण्यासाठी बोलवलंय? दोन भिन्न गोष्टी आहेत. प्रभु ने हमें पवित्र बनने के लिए बुलाया है, पवित्र दिखने के लिए नहीं बुलाया है. कैसे पता चलेगा मी पवित्र आहे की मी पवित्रता नुसती दाखवतो? परीक्षा करा. आपल्या फळावरून तुम्ही ओळखा की मला दाबल्यावरती काय बाहेर येतं. क्या परीक्षा करायची? कधी करणार परीक्षा? संकटामध्ये, अपमानांमध्ये. मला जेव्हा बोलतात तेव्हा माझ्यातून काय बाहेर येतं. एक तर ख्रिस्त बाहेर येईल किंवा कोण बाहेर येईल? मी ना. पुन्हा ते एक्झाम्पल तुम्हाला सांगतो ना, गेल्या वेळेला सांगितलं असेल मी. आंबा दाबला तर काय निघेल? आंबाने हे केलं तर आंब्याचा रस ना. लिंबू दाबलं तर, आणि मला दाबलं, आपल्याला दाबला तर ख्रिस्त सोडून सगळे रस येतील बाहेर. परीक्षा करा की संकटामध्ये माझ्यातून काय बाहेर येतं ना. अशी परीक्षा घरात मांडीवर मांडी घालून माझी परीक्षा होईल का? हो, बसला आरामात नसता माझी परीक्षा होते? नाही. आपली परीक्षा रस्त्यावर होईल, आपली परीक्षा कामावर होईल, आपली परीक्षा नाही तिथे होईल. तेव्हा आपल्या मुखातून काय बाहेर येतं ती परीक्षा होईल. बघा, तुम्ही विश्वासात आहात की नाही आपली परीक्षा करा. जर कोणता विश्वास माझ्यात असेल, जर मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो हे मी विसरत नसेल, तर माझ्यातून ख्रिस्तच बाहेर येईल. येईल की नाही? पण जर मी विसरलेलो असेल तर ख्रिस्त सोडून सगळं काही बाहेर येईल. आपली प्रतीती पहा. तुम्ही नाकारलेले नसला तर ख्रिस्त येशू तुम्हामध्ये आहे असे तुम्ही आपणास ओळखत नाही काय? तुमचा अंतरात्मा तुम्हाला साक्ष देईल, प्रभू माझ्यामध्ये राहतो. हालेलुया. रोज मरावं लागेल. प्रार्थना म्हणजे मागणं नाही, स्वतःला मारणं. काय? प्रार्थना म्हणजे मागणं दुय्यम गोष्ट आहे. मागणं रदबदली विनंती, पण त्याच्या आधी स्वतःला मारावं लागेल. कारण त्याच्या विना, त्याला घेतल्या विना, त्याच्याने भरल्या विना मला प्रार्थना करता येत नाही. त्याच्या विना मला आराधना करता येत नाही. त्याच्या विना मला सेवा करता येत नाही. तो म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन. माझ्यात असल्याशिवाय तुम्हाला काहीच करता येत नाही. काहीच करता येत नाही म्हणजे काहीच करता येत नाही. डोंट ट्राय, ट्रस्ट. गाडी किती ढकलाल? मर्सिडीज किती वेळ ढकलाल? थकाल ना. 1 तास,
2 तास, जास्त तगडा असेल तर 3 तास, पण थकून जाणार. पण समजा इंजिन चालू असेल तर वो गाड़ी का इंजन चालू है तो गाड़ी कितनी दूर जाएगी? जितना चाहिए उतना, खाली पेट्रोल डालो बस. पेट्रोल कमी आहे, त्याची वचनं काय आहेत? ताकद देतात, मजबूत करतात प्रभूमध्ये आणि त्याच्या सर्व सामर्थ्यामध्ये बलवान व्हा. हालेलुया. 1 कोरिंथियर 6 अध्याय. वचन 19. पन्ना नंबर 232, करंथियों की पहली पत्री उसका 6 अध्याय वचन 19. क्या तुम नहीं जानते कि तुम्हारी देह पवित्र आत्मा का मंदिर है जो तुम में बसा हुआ है और तुम्हें परमेश्वर की ओर से मिला है और तुम अपने नहीं हो? काय लिहिले बघा. तुम्हास हे ठाऊक नाही काय? तुम्ही विसरलेला आहात. आपण विसरतो. त्यासाठी मी म्हटलं सकाळी हम जब सुबह उठते हैं तो प्रार्थना कीजिए कि पूरा दिन मैं तुम्हें भूल न जाऊं, कि तुम मेरे अंदर रहता है. अशी प्रार्थना आपण रोज केली तर काय होईल? 10 दिवसांनी, 15 दिवसांनी, 1 महिन्यानी काय होईल? बदल होईल की आपण आहेत तसेच राहू? चेंज होणार, बदल होणार. आणि त्याचं जीवन तो माझ्यामध्ये जगत आहे ह्या भावनेनं जर आपण जगलो तर पवित्रता आपोआप येईल. हालेलुया. त्यासाठी पौल लिहितोय, तुम्हासे ठाऊक नाही काय? आपको ये पता नहीं है क्या, आप भूल गए हैं क्या की तुमचे शरीर हे तुम्हामध्ये जो पवित्र आत्मा आहे, प्रोग्राम केलेला आहे, डाउनलोड आहे, विसरलात, तुम्ही वापरत नाही, तुम्ही त्याला परमिशन दिली नाही. हालेलुया. यीशु ख्रिस्त आपल्या पुढे उदाहरण आहे. प्रभु यीशु मसीह हमारे आगे उदाहरण है. उसने अपना कितना शरीर यहोवा को, पिता को यूज करने दिया? कितना दिया? हाँ, क्या रख दिया? पिता ने उसको कितना यूज किया? बापानं आपल्या येशू ख्रिस्ताला त्याचा किती उपयोग करून घेतला? का? कारण येशूने आपलं सर्वस्व त्याला दिलं, त्यामुळे बापानं त्याचं सर्वस्व वापरलं. हालेलुया. आपल्याला वाटतं मला प्रभूनं वापरावं काहीतरी, म्हणजे प्रत्येकाला वेगळ्या टॅलेंट्स आहेत. हम अलग है. मैं जो कर सकता हूँ आप नहीं कर सकते, आप जो कर सकते हैं मैं नहीं कर सकता हूँ. हर एक को कुछ न कुछ दिया है. तो हम प्रभु को कहते हैं कि प्रभु इसका मुझे यूज़ कर, ये मेरे बढ़ा दे. कुछ तो दिया है ना. हालेलुया. देतो आपण त्याला शरीर वापरायला. आपण विसरतो की तो आपल्यामध्ये राहतो आणि आपण त्याचं मंदिर आहोत. तुम्हासे ठाऊक नाही काय तुमचे शरीर तुम्हामध्ये जो पवित्र आत्मा आहे, जो देवापासून तुम्हास आहे, त्याचे पवित्र स्थान आहे. तुम्ही त्याचे कोण आहात? चालतं फिरतं मंदिर, चलता फिरता मंदिर है. हम उसको लेकर जाते हैं. इतका मान कुणाला दिलाय हो देवानं की देवाला घेऊन फिरायचं? अहो त्यांना तर डोक्यावर घेऊन फिरावं लागतं. आम्ही मध्ये घेऊन फिरतो. डोक्यावर घेतात आणि बुडवतात. आम्हाला बुडवावं लागत नाही. तो म्हणतो सर्व दिवस मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही, तुला काही कमी पडणार नाही. तू अग्नीतून जाशील ती तुला भिडणार नाही, तू पाण्यातून चालशील तुला बुडवणार नाही.
आणि आपण रडतो, माझ्याजवळ काय आहे? काय नाही. देव माझी प्रार्थना ऐकतच नाही. हालेलुया. तुम्हास ठाऊक नाही काय की तुमचं शरीर देवाचा पवित्र आत्मा, त्याचं मंदिर आहे. आपण विसरतो आणि त्या विसरण्याचा सैतान फायदा घेतो. काय घेतो ना फायदा? आपण विसरतो ना पाप करताना की मी देवाचं मंदिर आहे. वाईट विचार करताना आपण विसरतो ना की माझं हृदय देवाचं मंदिर आहे, तिथे ख्रिस्त आहे. हो, पेत्र काय म्हणतो? तुमच्या हृदयामध्ये ख्रिस्ताला पवित्र माना. जो तुमच्यामध्ये राहतो तो पवित्र आहे, तो तुम्हाला पवित्र करतो, त्याला पवित्र माना. तुम्ही पवित्र व्हाल. पवित्र दिसण्याची गरज नाही, पवित्र व्हायची गरज आहे. आणि तुम्ही आपले स्वतःचे नाही. आपल्याला वाटतं आपण स्वतःचे आहोत ना, आपण विसरतो तेव्हा आपल्याला वाटतं आम्ही स्वतःचे आहोत. हे माझं, ते माझं, हे माझं, ते माझं. आपले स्वतःचे नाही. पौल सांगतो आम्ही त्याच्यामध्ये जगतो, आम्ही त्याच्यामध्ये वागतो, आम्ही त्याच्यामध्ये आहो. आहे ना वचन? प्रेषितांची कृत्य 17. आपलं स्वतःचं काहीच नाही, सर्व काही त्यानं दिलेलं आहे. त्याने आपल्याला विकत घेतलेलं आहे. वी आर हिज प्रॉपर्टी, प्रायव्हेट प्रॉपर्टी. वचन 28. प्रेषितांची कृत्य 17वा अध्याय वचन 28. ॲक्ट्स चॅप्टर 17 वर्स 28. पन्ना नंबर 191, प्रेरितों के काम, उसका 17वां अध्याय वचन 28। क्योंकि हम उसी में जीवित रहते और चलते फिरते और स्थिर रहते हैं, जैसे तुम्हारे कितने कवियों ने भी कहा है, हम तो उसी के वंशज हैं। कारण आपण त्याच्यामध्ये, कुणामध्ये? प्रभूमध्ये जगतो. श्वास दिलेला आहे, जगतो. आत्मा दिलेला आहे, त्याचं जीवन त्यानं आपल्याला दिलेलं आहे. माझं जीवन त्यानं काढून घेतलेलं आहे, त्यानं त्याचं नवीन जीवन मला दिलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये जगतो, वागतो म्हणजे चालतो, पाहू शकतो, बोलू शकतो, ऐकू शकतो, खाऊ शकतो, पचवू शकतो, श्वास घेऊ शकतो, कामावर जाऊ शकतो, काम करू शकतो, विचार करू शकतो. त्याच्यामध्ये, प्रभूमध्ये, आणि त्याच्यामध्ये आहो, त्याच्यामध्ये अस्तित्वात आहो. तो नसेल तर आपलं अस्तित्व संपून जाईल. We exist because of him, we live because of him, we move because of him. समजतं मी काय म्हणतोय? म्हणजे जो मी बोलत आहे, जो मी वागत आहे, जो मी करत आहे, जो मी खात आहे, तो ख्रिस्त आहे. ह्या भावनेनं जर आपण जगलो तर काय कमी पडेल? माझ्यातून प्रेम नाही दिसणार की दिसेल? तो माझ्यामधून प्रेम करायला समर्थ नाही का? त्याचं प्रेम संपेल का? हालेलुया. पण जेव्हा मी जगतो तेव्हा माझं प्रेम संपून जातं. जेव्हा मी जगतो तेव्हा मी मोहात पडतो. जेव्हा मी जगतो तेव्हा मी अंधारात जातो. जेव्हा मी जगतो तेव्हा मला राग येतो. जेव्हा मी जगतो तेव्हा मी उलट बोलतो. जेव्हा मी जगतो तेव्हा मी शिव्या देतो. जेव्हा मी जगतो तेव्हा मी वाईटात जातो. जेव्हा तो जगतो तो मला सांभाळतो आणि तो सैतान मला शिवत नाही. आहे वचन. 1 योहानात लिहिलंय की सैतान तो शिवत नाही, तो दुष्ट त्याला शिवत नाही. 1 योहान 5वा अध्याय 18 पासून आपण वाचू. 1 जॉन चॅप्टर 5 वर्स 18 ऑनवर्ड्स. पन्ना नंबर 337, 1 योहान उसका 5वां अध्याय वचन 18। हम जानते हैं कि जो कोई परमेश्वर से उत्पन्न हुआ है वह पाप नहीं करता,
पर जो परमेश्वर से उत्पन्न हुआ उसे वह बचाए रखता है और वह दुष्ट से छूने नहीं पाता. आपल्याला ठाऊक आहे की विसरलो? प्रॉब्लेम कुठे होतो माहिती आहे आपला? आपण विसरतो. त्यासाठी काय करायचे? दिवसाची सुरुवातच अशी करा की मला विसरू देऊ नकोस, मग तुम्हाला आठवण राहील. जर सुरुवातीलाच आपण आपलं भलतीकडे लक्ष लावलं तर संपूर्ण दिवसही तसाच जाईल की नाही? रोज सकाळी माझ्या दाराजवळ उभा राहून माझी वाट बघतो, तो आशीर्वादित आहे. रोज सकाळी माझ्या दाराच्या पायाशी उभा राहून बघतो, माझी वाट पाहतो. आपल्याला ठाऊक आहे की जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही. त्याला पापाची कीळ वाटते, घृणा वाटते. जो परमेश्वर से जन्मा हुआ है वो पाप करता नहीं है, करते रहता नहीं है. एकाच दुसऱ्या वेळा आपण पडू, आपण असं परफेक्ट नाही होत, पडू आपण, पण आपल्याला करायची इच्छा होत नाही, करवत नाही, मला नाही करायचं, ही भावना आपल्यात असते की मला वाईट नाही करायचं. हालेलुया. तर जो देवापासून जन्मला, कोण जन्मला देवापासून? प्रभू येशू. तो त्याला राखतो, तो आपल्याला राखतो. कुठे राहतो? तो आपल्यामध्ये राहतो, आपल्याला राखतो. आणि त्याला तो दुष्ट शिवत, त्याला शॉक लागतो हात लावल्यावर. समजा मी पेटलेलो असेल, नाही का? मी समजा पेटलेलो असेल, मला हात लावाल तुम्ही? नाही ना? मग आत्म्यानं पेटलेलं असेल तेव्हा सैतान हात लावेल ना? मग सैतान का शिवतो? कारण आपली आग विझलेली असते. आ बैल मुझे मार, ले. हालेलुया. बघा, सगळं दिलेलं आहे पण आपण घेत नाही हो. आहे. मला एक तर राजकुमाराची गोष्ट आठवते. मुझे वो राजकुमार की कहानी याद आती है जिसको वो बचपन में त्याच्या लहानपणी त्याच्या नोकराने त्याला पळवलं आणि त्याचं गरीब करून ठेवलं, नोकर करून ठेवलं. नोकराने त्याला नोकर करून ठेवलं. पण तो राजकुमार होता ना. पण जेव्हा त्या राजकुमाराला समजलं मी राजकुमार आहे, त्याने पुन्हा आपलं राज्य घेतलं. सैतान आपल्याला फसवतो. तू कोणीच नाही, तुझ्याने काहीच होणार नाही, तू पापी आहे, तुझा काही उपयोग नाही, बिनकामाचा आहे. पण जेव्हा आपल्याला समजतं की प्रभू जेव्हा माझ्यामध्ये येतो तेव्हा आम्ही सर्व काही करण्यास समर्थ आहे आणि जो माझ्यामध्ये राहतो तो सर्व गोष्टीपेक्षा उत्तम आहे आणि सर्व जगातील संकटापेक्षा, दुःखापेक्षा, मोहापेक्षा, वाईटापेक्षा, पापापेक्षा मोठा आहे आणि तो मला मधून सबळ करतो. किती आहे त्याची ताकद हो? पाव किलो, अर्धा किलो, किती मागतो आपण? तो येतो काय अर्धा किलो देतो का? आत्मा मोजून वाटून देत. त्याच्या पूर्णतेतून आम्हाला कृपेवर कृपा मिळाली. त्याची पूर्णता किती आहे? उणा आहे. कृपेवर कृपा म्हणजे तुला जेवढी पाहिजे तेवढी घे, कमी पडणार नाही. नम्र व्हावं लागेल. नम्रता काय आहे? मी नाही, तू माझ्यामध्ये जगतोस. गर्विष्ठपणा काय आहे? तू नाही, मी जगतो. काय सोपं आहे ना. नम्रता काय आहे? मी नाही तर तू माझ्यामध्ये जगतोस. मग कोणी काय बोलल्यावरती नम्र व्हायचं की गर्विष्ठ व्हायचं? प्रभू तुला बोललं, इट्स ओके, मला नाही बोललं, मी तर मेलो आहे ना. मेलेल्याला बोलून काय फायदा हो? मेलेल्याला शाप दिला काय होईल का हो? नाही ना. मग मेलेल्याला काय शिव्या मारल्या काय होईल? मरे हुए मुर्दे को हम गाली गलौज करेंगे, वो क्या जिंदा उठे मारेगा? जिंदा उठकर मारेगा? नाही ना. मग मेलेल्याला
मेलेलाच आहे, मी नाही तो आहे. आणि तो त्याच्यावर कितीही होतो सहन करण्यास शक्तिमान आहे. त्याने केलं की हे नाही सहन, वधस्तंभावरचं मरण सहन केलं की नाही, त्याच्या विरुद्ध केलेलं बोलणं सहन केलं की नाही, दुःख सहन केलं की नाही, मग तो माझ्यामध्ये सहन करण्यास शक्तिमान नाही काय? पण जेव्हा मी राहतो तेव्हा नाही, नेहे तर नेहेच, नाही तर नाहीच, असंच नाही, हँग हँग, तिने हे केलं, त्याने ते केलं, त्याने ते बोलला. प्रभू तू माझ्यामध्ये आहेस, पुरेसा आहे, बस. हालेलुया. वचन 19. आपल्याला तर ठाऊक आहे की आपण देवापासून आहो. ठाऊक आहे का विसरलो? प्रॉब्लेम तिथेच आहे, आपण विसरतो. आणि इकडे पुन्हा पुन्हा लिहिलं आहे, तुम्हाला ठाऊक नाही काय, तुम्हाला ठाऊक नाही काय, तुम्ही विसरलात काय. विसरू नको, विसरू नको, विसरायचं नाही. तुम्हाला ठाऊक नाही काय की तुम्ही देवापासून आहात आणि सगळे जग त्या दुष्टामध्ये पडलेलं आहे, तुम्हाला वेगळं केलेलं आहे. दुष्टाचं जग, अंधाराचं जग, त्याच्यापासून तुम्हाला त्यानं आपल्या रक्तानं खंडून घेऊन प्रकाशाच्या आपल्या पुत्राच्या राज्यात आणून ठेवलेलं आहे. आणि त्याच्या पुत्राच्या राज्यात काही कमी पडत नाही. अमेरिकन पासपोर्ट असेल तर आपण काय करू? हमारे पास अमेरिकन पासपोर्ट होगा तो क्या होगा? बहुत सारी कंट्री में फ्री वीज़ा है अमेरिकन के लिए. हमारे इंडियन को तो कोई पूछता ही नहीं है. माझ्याकडे देवाच्या राज्याचा वीज़ा असेल तर अरे बाप रे, अरे किधर भी जाओ, डरने का नहीं, घाबरने का नहीं, चलो. हाँ, घाबरताय मग कोणीही येऊ ना. आपल्याला ठाऊक आहे की आपण देवापासून आहो आणि सगळे जग त्या दुष्टामध्ये पडले आहे. आणि आपल्याला ठाऊक आहे, तिसरूंदा सांगतो, आपल्याला ठाऊक आहे, विसरलं नाही योहान. आणि आपणही विसरू नये. हम भूलना नहीं चाहिए कि हम कौन हैं. हमें मालूम रहना चाहिए कि वो मुझ में जीवित है, की देवाचा पुत्र आला आहे आणि जो खरा त्याला आपण ओळखावे म्हणून आपणास बुद्धी दिलेली आहे. आपण इथे आहोत कारण देवानं त्याच्या पुत्राला ओळखण्याची बुद्धी आपल्याला दिलेली आहे. उतना ज्ञान हमें उसने दिया कि हम उसके पुत्र को जाने कि वो कौन है. आणि जो खरा त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यामध्ये आपण आहो. त्याने आपल्याला मागून पुढून वेढून घेतलेला आहे. आणि इतकंच नाही तर तो आपल्यामध्ये आहे. आपल्याला त्यानं सँडविच करून ठेवलेलं आहे. पूर्ण बॅप्टिझम, पूर्ण बाप्तिस्मा एक. हालेलुया. हाच खरा देव आणि सर्व काळचे जीवन आहे. येशू ख्रिस्तच जीवन आहे, त्याच्याशिवाय जीवन नाही. एक नावाटिकाची कविता मला आठवते. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी, जाऊ कुठे मी, राहू कुठे. विरह तुझा रे नरक भयंकर, भासे प्रलया नलपेटे. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. धर्मरवी तू किती वाटतं बोलायला. बरं ठीक आहे, गाणी बोलायला काय आवाज बरा आहे आपला. धर्मरवी तू क्षणभर नसता, ममरुत्कोशी तम दाटे. माझ्या हृदयात अंधार दाटतो. तू प्रकाश आहेस. तू जेव्हा नसतो तेव्हा मी अंधारानं ग्रासला जातो, पण जेव्हा तू असतोस मी प्रकाशमान होतो. त्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि त्यांचे मुख प्रकाशित झाले. ते लज्जित होणार नाहीत. त्याच्या ठाई जीवन होते आणि ते जीवन माणसाचा प्रकाश होते ना. ज्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला, ज्यांनी त्याला अंगीकारलं, त्यांनी त्याला देवाची लेकरे होण्याचा अधिकार दिला. अंगीकारलं. ये प्रभू माझा ताबा घे.
विश्वास ठेवणं एवढंच नाही, त्याला अंगीकारणं आणि एका समजुतीनं राहणं की आता मी नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगत आहे. हालेलुया. कलसीकरास पत्र 1 अध्याय. Colossians chapter 1 verse 26 onwards. पन्ना नंबर 277, कलसियों की किताब उसका 1 अध्याय वचन 26 से पढ़िए. 26 से. हाँ. अर्थात उस वेद को जो समयों और पीढ़ियों से गुप्त रहा, परंतु अब उसने उन पवित्र लोगों पर प्रकट हुआ है जिन पर परमेश्वर ने प्रकट करना चाहा कि उन्हें ज्ञात हो कि अन्य जातियों में उस भेद की महिमा का मूल्य क्या है, और वह यही है कि मसीह को जो महिमा की आशा है तुम में रहता है. हालेलुया. 26 और 27. जे गुज युगांपासून व पिढ्यांपासून गुप्त ठेवले होते, परंतु आता त्याच्या पवित्रांना ते प्रकट करण्यात आले आहे. जुन्या करारामध्ये हे गुज होतं, तो येणार आहे, तो कसा येणार, काय माहिती नव्हतं. होतं माहीत नाही. देव त्यांच्या बरोबर होता, पण ते जाणत नव्हते. बरोबर की नाही? गुज होतं. परंतु आता नवीन करारामध्ये हे गुज उघडं करून देण्यात आलं आहे. काय गुज? की राष्ट्रांच्या लोकांमध्ये आता या गुजाच्या गौरवाची संपत्ती काय आहे हे त्यांना कळवणे देवाला बरे वाटले. काय वाटलं देवाला बरं? की ह्यांना जे गुज, जे पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेलं ते आता ह्यांना प्रकट करावं. काय गुज होतं? ती संपत्ती आपल्याला देव केलेली ती संपत्ती कोणती आहे? काय आहे संपत्ती? स्वर्गीय संपत्ती काय आहे? तुम्हामध्ये ख्रिस्त. कुठे? तुमच्या बरोबर की तुम्हामध्ये? तुमच्यामध्ये ख्रिस्त गौरवाची आशा. समजतं का काय? देवानं ते गुज आपल्याला प्रकट केलं की माझा पुत्र मी तुझ्यामध्ये राहण्यासाठी दिलेला आहे आणि तो तुला पुरेसा आहे. तोच तुझी संपत्ती आहे, तोच तुझं ज्ञान आहे, तोच तुझं बल आहे आणि त्याच्याशिवाय तुला काहीच करता येत नाही. त्याच्याशिवाय तुला फळ देता येत नाही. त्याच्याशिवाय मला संतुष्ट करता येत नाही. ख्रिस्ताशिवाय आपण देवाला संतुष्ट करू शकू का? मग देवाला आनंद कधी होतो? जेव्हा आपण आठवतो तो माझ्यामध्ये राहतोस. देव आनंदी असतो कारण आपण फळ देत राहतो. आपोआप झाड़ फल देना, झाड़ जो पेड़ रहते हैं वो फल देने के लिए क्या करते हैं? मैंगो, लाइम, पपनस करते हैं, जोर ताकत लगाते हैं? नहीं ना. क्या करता है पेड़? बना रहता है. टहली, फांदी त्या खोडामध्ये, त्या झाडामध्ये लागून राहते, तिचा रस पीत राहते. मग आपण फांदी आहोत, तो वेल आहे आणि तो वेल माझ्यामध्ये आहे, तो जीवनाचा झरा माझ्यामध्ये आहे आणि त्याच्यामधून मी रस पीत आहे, तर मला फळ येणार नाही? करावं लागेल. प्रीती, सहनशीलता करून दात खाऊन सहनशीलता नाही, ऑटोमॅटिक योग्य वेळी फळ देईल. झाड जे पाण्याच्या ओघाजवळ लावलेलं आहे ते आपल्या मोसमात योग्य वेळी फळ देईल. कोण आहे पाण्याचा ओघ? कोण आहे ती आनंदाची नदी? पवित्र आत्मा, येशूचा आत्मा. तो आपल्यामध्ये राहतो आणि त्याच्या पाण्याला कमी पडत
जो माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याच्या आतून जीवनाच्या जिवंत नद्या वाहतील. आपलं पाणी कमी का पडतो? आपण बोरिंग चालवतोय. पाहिजे तेव्हा बोरिंग मारायची, आलं थोडं पाणी, हा पिलं, आय एम हॅपी. अरे नदी आहे, नदीत उडी मारा, डुबकी मारा आणि तिथेच राहा. पाणी का पाणी, जब चाहिए हो तो पाणी. हालेलुया. काय आहे तुम्हामध्ये? ख्रिस्त गौरवाची आशा, तुम्हामध्ये ख्रिस्त पवित्रतेची आशा, तुम्हामध्ये ख्रिस्त संकटावर मात करण्याची एकच आशा, तुम्हामध्ये ख्रिस्त शक्तिमान होण्याची एकच आशा, तुम्हामध्ये ख्रिस्त प्रार्थना करण्याची एकच आशा, तुम्हामध्ये ख्रिस्त आराधना करण्याची एकच आशा, तुम्हामध्ये ख्रिस्त सत्यानं चालण्याची एकच आशा, तुम्हाला ख्रिस्तासमोर उभं राहण्याची एकच आशा. कसे उभे राहणार आहोत आपण? ख्रिस्तामध्ये. त्याच्याशिवाय मला त्याच्यासमोर उभेच राहत नाही, येत नाही. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्यामधून मला घेतल्या वाचून तुम्हाला बापापाशी जाताच येत नाही. माझ्यामध्ये ख्रिस्त गौरवाची आशा. कमी पडेल? विसरू नका, बस विसरू नका. भांडणाच्या वेळी विसरू नका, अपमानाच्या वेळी विसरू नका, संकटाच्या वेळी विसरू नका, छळाच्या वेळी विसरू नका. आजारी असता तेव्हा विसरू नका, राग येतो तेव्हा विसरू नका, सूड घ्यायचा असतो तेव्हा विसरू नका तुम्ही कोण आहात. वाईटानं जिंकले जाऊ नका, बऱ्याने वाईटाला जिंका. बरा कोण आहे? कुठे राहतो? वाईटाला जिंकण्याची ताकद नाही आहे. आज ताकद मिळू. प्रभू मला ताकद दे, तू माझ्यामध्ये आहेस, मला जाणू दे. माझ्या आनंदाला कमी पडणार नाही, माझ्या शांतीला कमी पडणार नाही, माझ्या पवित्रतेला कमी पडणार नाही, मला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. तुम्ही पहिल्यांदा त्याचे राज्य आणि ती नीतिमत्व मिळवायला झटा. तेच आहे ख्रिस्त. देवाचं राज्य काय आहे? जिथे ख्रिस्त आहे तिथे देवाचं राज्य आहे. त्याची नाही पण काय आहे? ख्रिस्त. त्याला मिळवायला झटा. मग ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक आरामात मागून येतील. आमेन. मागू नका असं सांगत नाही, पण पहिलं प्रायोरिटी काय ते विसरू नका. आपल्याला एकमेकांबद्दल मागायचं आहे, एकमेकांच्या मदतीला जायचं आहे, एकमेकांबद्दल रदबदली करायची आहे, प्रार्थना विनंत्या करायच्या आहेत, नाही असं नाही. पण कशा, कुणाद्वारे, कुणामधून ते विसरू नका. हालेलुया. पण संपूया इथे.